महा एक्झिट पोल आपण या क्षणाला पाहतोय, त्याचे सर्व निकाल आपल्यापर्यंत पोहोचताना दिसत आहेत। काय अंदाज असतील महाराष्ट्रासंदर्भातले, देशपातळी संदर्भातले, या संदर्भातली आपण चर्चा करतोय। या चर्चा सत्रामध्ये आपल्यासोबत यावेळेला सचिन अहिर देखील जोडले गेले आहेत। सचिनजी, आपण महाराष्ट्राची आकडेवारी आतापर्यंत एक्झिट पोल संदर्भातली पाहिली असेल, देश पातळीवरची पाहिलेली असेल, मात्र ज्या प्रकारचं राजकारण होताना दिसतं त्याचे थेट परिणाम आपल्याला महाराष्ट्राच्या या अंदाजांवरती पाहायला मिळतात। सुरुवातीला महाराष्ट्रासंदर्भातली आपली पहिली प्रतिक्रिया। एक तर हे अपेक्षित होतं, कारण महाराष्ट्राला हे काय पसंत पडलेलं नाहीये। तोडतोड करून घेऊन सत्तेसाठी पाहिजे त्या गोष्टी करण्यासाठी ज्यावेळी त्यांना नैतिक आधारच नव्हता लोकांसमोर जायला, कारण ज्यांच्यावर आरोप केले त्यांचाच प्रचार करायला मुंबईमध्ये कसं जायचं आणि अँटी इन्कम्बन्सी एवढी स्ट्रॉंग होती हे त्यांना माहीत होतं। म्हणून त्यांनी ऐनवेळी सर्व उमेदवार बदली केलेत। पूनम महाजन सारख्यांना पण त्यांनी दिले नाही। विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीतला सोयाबीनचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, असंख्य विषय पण त्या फ्लोला जसे येत गेले त्यातून ती परिस्थिती पण ती बदलत गेली। अबकी बार 400 पारचा नारा देत असताना मागासवर्गीय समाजांमध्ये आणि विशेषतः मुस्लिम समाजामध्ये एक वेगळी पद्धतीची रिॲक्शन होती, ती कॉन्सोलिडेट सर्व झाली आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला या सर्व घटक वर्गांचा एकत्रित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। देशामध्ये काय होतोय किंवा काय करिश्मा चालतोय ह्याच्यामध्ये 4 तारखेला आपण बोलू, परंतु महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट नक्की आहे की 18 सभा घेऊन अनेक रोड शो करून पण तो करिश्मा जो 40च्या पार, अबकी बार 400 पार दिल्लीमध्ये आणि इकडे 40 पार, ते काय करू शकलो नाही। त्यांना रोखण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू शकलो आणि हाच ट्रेंड राहिला तर एवढंच मला म्हणावं लागेल। अभि तो झाकी आहे। बरं अतुलजी, अगदी थोडक्यात या ठिकाणी महाविकास आघाडीनं महायुतीला रोखण्यामध्ये यश मिळवलं असा काहीसा सूर सचिन अहिर यांचा दिसतोय। सचिन अहिरांचं मत म्हणजे ते किती अल्पसंतुष्ट आहे। जर का शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे, महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असंतोष आहे, महाराष्ट्राच्या जनतेला हे राजकारण पसंत पडलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि तरी महायुतीला महाराष्ट्रात महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा मिळत आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे केविलवाणं समोर 40 मिळणार होते, 42 आहे ती, आणि त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलं। बोला अतुलजी। काय हॅलो, आणि त्याच्यामुळे देशभरामध्ये 400 पार आम्ही म्हटलं आणि म्हणून तिसऱ्यांदा आम्ही निवडून येतोय आणि ते सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून येतोय, तरी हे म्हणतात की नाही तुम्ही 400 पार कुठे झालाय आणि त्याच्यामुळे यांचाच विजय आहे। त्यामुळे मला वाटतं स्वतःच समाधान करण्याचे मार्ग अजिबात नाही, त्याच्या पलीकडे मी 40 पारचा बनतोय। मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रासह देशभरामध्ये प्रचंड बहुमत भारतीय जनता पार्टीला मिळेल। कुठेही 10 वर्षानंतर माननीय मोदीजींच्या विषयी लोकांच्या मनामध्ये राग नावाची गोष्ट नाही। लोक हा कारभार ॲप्रिशिएट करतायत, त्याचंच प्रतिबिंब त्या ठिकाणी 4 जूनच्या निकालामध्ये 100% पडेल आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये किती भांडणं झाली, सांगलीच्या जागेवरून काय त्यांचं महाभारत झालं, हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। पण जागा वाटपाची रस्सीखेच ही महायुतीमध्ये तेवढीच होती। सचिन अहिर, मला विचारायचं, तुम्ही मगाशी प्रश्न उपस्थित केला शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, नंतर बेरोजगारीचा प्रश्न, मात्र हेच देश पातळीवरती का घडलं नाही? तिथेही तर अनेक प्रश्न होते, तरी देखील त्यांना यश मिळताना पाहायला मिळतंय। सचिनजी, ते त्या ठिकाणी त्यांचा प्रचाराचा मुद्दा कदाचित त्यांनी पॉझिटिव्ह घेतला असेल। मी ज्यावेळी महाराष्ट्राचं बनवत होतो त्यावेळी महाराष्ट्रामध्ये जे सत्ताधारींनी जे मुद्दे मांडलेत, काय असली नकली, त्यानंतर मटण, त्याच्यानंतर परत मुस्लिम्स, त्याच्यानंतर परत हे नकली संतान, म्हणजे हे जे डायव्हर्ट झालेत ना, माझं म्हणणं मूलभूत प्रश्नावरती व्हायला पाहिजे। गुजरातचे जे गेलेले राज्यामध्ये जे गुजरातमध्ये आमच्या राज्यातून गेले जे उद्योग, त्याच्याबद्दल आम्ही एवढे ना एवढे उद्योग आणलेत, एवढे आम्ही असं करू, ह्या सर्व विषयावरती आहेत। आणि ही जी एक पिंचिंग ज्याला म्हणतो आपण, की एक महाराष्ट्रातल्या जनतेला हे भासत होतं की हे असंच जर होत असेल तर काय, आणि मग हे जे सत्ताधारी आहेत की नाही, रोखणार आहेत की नाही, ह्या सर्व गोष्टीचा परिणाम पण आपल्याला कुठेतरी ते दिसला आहे ना, असं नाही। जर आपण आकडे जर पाहिले तर आपण 21 जागा लढल्या आहात आणि आपल्याला 9 जागा मिळतात आहेत। जर फक्त जागा लढणे आणि त्या जिंकून येणे या 2 गोष्टी आहेत। जर जिंकून येणे महत्त्वाचं नसेल तर मग ठीक आहे,
पण जर फक्त भाजपाला किंवा महायुतीला रोखणे हे जर आपलं लक्ष असेल तर मात्र आपण यशस्वी झालात असं म्हणता येईल. नाही, अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. माझं स्पष्ट मत आहे की जसं मी सांगितलं की आपण डिबेट पुरता जर आपण हा विचार केला तर आपण ही चर्चा करतोय. आमचा आजही आत्मविश्वास आहे की आम्ही 14च्या वरती 15च्या वरती आम्ही जागा जाऊ. एक आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही आघाडी धर्म म्हणून घेऊन आम्ही सामोरे जाण्याचं काम केलं आणि एक पर्याय म्हणून उभं राहिलो आणि आम्ही ते राज्यामध्ये जी जबाबदारी आमची होती ती आम्ही परिपूर्ण प्रचाराच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या मुद्द्याच्या माध्यमातून मांडण्यामध्ये आम्ही प्रयत्न केला. शेवटी कौल देणं हा लोकांच्या हातामध्ये आहे आणि लोकशाहीमध्ये ते आपल्याला मान्य करावंच लागेल. त्यासाठी 4 तारखेची वाट बघावीच लागेल. पण कुठच्याही निवडणूक कोणाला रोखण्यासाठी नाही तर या सर्व मुद्द्याची चर्चा करून ह्याच्या कुठेतरी पॉझिटिव्हली हे मुद्दे आम्ही आणू शकतो लोकांसमोर आणि त्यासाठी आम्ही पर्याय म्हणून उभे आहोत हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न. बरं, तुम्ही पर्याय उपस्थित केला असं वाटतं. मात्र अतुलजी, मला अगदी थोडक्यात तुम्हाला विचारायचं आहे, जसा पर्याय महाराष्ट्रात त्यांनी दिला, इंडिया आघाडीचा पर्याय तर देशभरातल्या मतदारांना देखील देण्यात आलेला होता, मात्र तो नाकारताना का पाहायला मिळतोय? जो सचिनजींनी आत्ता मुद्दा उपस्थित केलेला तो मान्य आहे आपल्याला पर्यायाचा? पर्याय तर त्यांनी देशभरात दिला. त्यांचं म्हणणं आहे ती जी काही इंडी आघाडी म्हणते आहे तो देशभरातला पर्याय होता आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रापेक्षा देश काही वेगळा चालणार आहे किंवा महाराष्ट्र देशापेक्षा वेगळा चालणार आहे याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. तुमच्या एक्झिट पोल प्रमाणे जरी गेलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला 17 जागा मिळत आहेत ना. सर्वाधिक मोठा पक्ष कुठला आहे? भारतीय जनता पार्टी आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामुळे हे कसं आहे यांचं की सचिन तेंडुलकर 90 धावांवर बाद झाला तर त्याने शतक केलं नाही म्हणून जसे समोरचा संघ आनंद मानत असेल तशा प्रकारचा हा प्रकार आहे. मुळामध्ये देशामध्ये तिसऱ्यांदा आम्ही आमच्या ताकदीवर बहुमतामध्ये येतो. इट इटसेल्फ इज अ ग्रेट फीट. आणि त्याच्यामुळे तुमच्या एक्झिट पोल प्रमाणे अन्य एक्झिट पोल प्रमाणे केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बहुमताच्या जोरावर एनडीए म्हणून येत आहे. हे इटसेल्फ इज सच अ बिग अचिव्हमेंट आणि त्याच्यामुळे ही अचिव्हमेंट त्यांनी मान्य करावी. असं म्हटल्यानंतर ते म्हणतात नाही आकडे काहीतरी वेगळेच येणार आहेत. मग आकडे वेगळे येणार आहेत तर ते महाराष्ट्रात सुद्धा आकडे आम्ही म्हणतो तसेच येणार आहेत. 40 पुढेच आम्ही जाणार आहोत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते काहीतरी आत्मसमाधान करण्याकरता ते प्रयत्न करतायत. त्यात त्यांनी अल्पसंतुष्ट राहायचं असेल तर त्यांचं त्यांनी राहावं. पण महाराष्ट्राची जनता शून्य आहे. महाराष्ट्राची जनता अजिबात नाही, अजिबात नाही. 10 वर्षाच्या शुभेच्छा आहेत. लोकशाहीमध्ये जे कौल आले ते आपल्याला मान्य करावंच लागेल. अतुलजी, तुम्ही निघणार आहात त्याच्या आधी एक तर जसं आता तुम्ही सचिन तेंडुलकरचं उदाहरण दिलं तर शतक हुकल्याचं जर दुःख असेल तसं तर तुम्हाला 400 पर्यंत पोचलो पण गाठता आलं नाही याचा आहे का? हा खरं तर एक छोटा प्रश्न. पण त्याच्या बरोबरीनं हे जे यश आहे जर असंच मिळालं तर तुमच्या लेखी ते कशाचं यश आहे? म्हणजे त्याच्यामध्ये या खेपेला भाजपनं विकसित भारतचा जो एक कार्यक्रम घेतला होता, राम मंदिर झालं होतं, 370 गेलं होतं, हिंदुत्वाचा एक अजेंडा भाजपनं सेट केला होता, मोदींचं नेतृत्व होतं. तुमच्या लेखी या यशाची 1, 2, 3 अशी तुम्ही महत्त्व म्हणजे कसं देता तुम्ही? नाही बघा, याला क्रमवारी काही देता येईल असं मला वाटत नाही. पण हे प्रामुख्याने यश माननीय नरेंद्र मोदीजींच्या अत्यंत प्रामाणिक, कार्यक्षम, गोरगरिबांपर्यंत, सर्वसामान्य माणसांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्याचं जे प्रशासनाचं कौशल्य आहे त्याचं हे प्रामुख्याने यश आहे. हिंदुत्वाचा अजेंडा तुम्ही जो म्हणताय त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आम्ही आमचा अजेंडा कधी लपवून ठेवलेला नव्हता. प्रत्येक जाहीरनाम्यामध्ये आम्ही 370 कलम रद्द करू हे म्हटलेलं होतं. राम मंदिर बांधण्याकरता आम्ही काम करू हे आम्ही म्हटलेलं होतं. आणि त्याच्यामुळे आम्ही जनतेला जी वचनं दिली होती ती मग विकासाच्या फ्रंटवरची असतील, ती राष्ट्रवादाच्या फ्रंटवरची असतील, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीतली असतील, ही सर्व वचनं माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण केली. आणि त्याच्यामुळे जनता त्या ठिकाणी आमच्या सरकारच्या विषयी अत्यंत समाधानी आहे. आणि
या नेतृत्वामध्येच आपलं भवितव्य सुरक्षित आहे हे देशाच्या जनतेला वाटतंय. हेच आजचे एक्झिट पोल दाखवत आहेत आणि त्याच्यामुळे 400 पार आम्ही करूच, पण 400 पार आम्ही केलं नाही याचा आनंद ते मानतायत. अशा पद्धतीचं वक्तव्य ते आतापासून करायला लागले, याचं मला आश्चर्य वाटतंय. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, तिसऱ्यांदा या देशामध्ये स्वतःच्या ताकदीवर सरकार आणणं हा विक्रम या देशामध्ये फक्त पंडित नेहरूंनी केला होता. जो 4 जूनला माननीय नरेंद्र मोदीजी भारतीय जनता पार्टी करणार आहे. मला वाटतं की आजच्या एक्झिट पोलचा सर्वाधिक मोठा मेसेज कुठला असेल तर तो हाच मोठा मेसेज आहे असं मला वाटतं. अतुलजी, मगाशी एकदा बोलताना तुम्ही असं म्हणाला होतात की जेव्हा उत्तर प्रदेशमधल्या यशाचं श्रेय काही अंशी योगीजींना जेव्हा दिलं गेलं तेव्हा तुम्ही असं म्हणालात की त्याचं श्रेय तुम्ही योगी आदित्यनाथांना देताय, पण महाराष्ट्रामध्ये जर पिछेहाट होत असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही मोदींना जबाबदार धरताय. तुम्हाला असं म्हणायचं आहे की त्याच्याबद्दल मग इथल्या स्थानिक भाजपच्या नेतृत्वाला जबाबदार धरलं पाहिजे जर ते काही अंशी अपेक्षित कामगिरी होत नसेल तर? हे बघा, मी ते उदाहरण एवढ्याकरता दिलं की तुम्ही विश्लेषण करणारे लोक कसे दुटप्पीपणाने विश्लेषण करतात त्याच्यावर मी उदाहरण दिलं. भारतीय जनता पार्टीचं कुठल्याही घटनेचं विश्लेषण करण्याची यादृष्टिक फुटपट्टी ही आमची एक फुटपट्टी असते. त्या फुटपट्टीच्या आधारावरच आम्ही कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी विश्लेषण करत असतो. म्हणजे त्याच्यामुळे मी तेवढ्यापुरतं ते उदाहरण दिलेलं होतं. म्हणजे उत्तर प्रदेशात यश मिळालं तर तेही मोदीजींचं आहे आणि महाराष्ट्रात अपेक्षित कामगिरी नाही झाली तर त्याचंही जे काही आहे ते मोदीजींचंच आहे असं तुम्ही म्हणू पाहताय? बघा, मी सुरुवातीलाच असं म्हटलं की या टोटल एक्झिट पोल मध्ये एक बिग पिक्चर आहे, मोठं चित्र आहे. ते आपण म्हणजे जे कोणी विश्लेषण करतायत अन्य पक्षाचे किंवा पत्रकार ते नजरेआड करतायत की काय असं मला वाटतं. ते जाणीवपूर्वक करतायत असं मी म्हणत नाही, पण केलं जात आहे की काय असं मला वाटलं म्हणून मी तो मुद्दा उपस्थित केला. तिसऱ्यांदा त्या ठिकाणी निवडून येणं, आपण इतिहासात डोकावलं नजीकच्या तर काय दिसतंय आपल्याला. 71ला इंदिराजींचा मोठा विजय झाला, नंतर त्यांनी आणीबाणी आणली, 77ला त्यांचं पानिपत झालं. स्वर्गीय राजीव गांधी 85च्या निवडणुकीत 400 पेक्षा जास्ती जागा जिंकून आले. 89च्या निवडणुकीत त्यांच्या जागा म्हणजे काँग्रेसच्या जागा 200 पेक्षा कमी आल्या. त्याच्यानंतर या देशाने स्थिर सरकार पाहिलंच नव्हतं. ते माननीय मोदीजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या रूपाने 2014ला पाहिलं. 2019ला जागा आमच्या वाढल्या आणि आता 2024ला सर्व एक्झिट पोल प्रमाणे आम्ही पुन्हा एकदा अधिक जागांनी त्या ठिकाणी सत्तेमध्ये येतोय. बरं, नक्कीच अतुलजी, ज्या प्रकारे तुम्ही म्हणतायत की एक स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महाराष्ट्रात तर गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्या प्रकारचं स्थिर सरकार होतं हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहेच. त्या अनुषंगानं ही चर्चा आपल्या सर्व मान्यवरांबरोबर सुरू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. पोटात दुखायच्या, जास्ती चालता येत नव्हतं, पायाला मुंग्या यायच्या, जास्ती उभं राहू पण शकत नव्हतो. लगेच मला असं कुठेतरी असा आधार शोधावा लागायचा. अमृत नोनी ऑर्थो प्लस घेतल्यापासून जास्ती चालू शकतो, आरामशीर उभं राहू शकतो. मी एकटा माझी कामं सगळे मी करू शकतो. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी ऑर्थो प्लस. आपण बघत आहात एबीपी माझा. उघडा डोळे बघा नीट. चितळे बंधू आता नव्या स्वरूपात. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सचिन अहिर मी आपल्याकडे येतो. ज्या प्रकारचं स्थिर सरकार देण्याचा मुद्दा आत्ताच अतुलजींनी उपस्थित केला आणि त्याचबरोबर वचनपूर्ती झाली म्हणून आम्हाला यश मिळेल असाही दावा ते करतात. नाही, यश मिळालं तर नक्कीच जर लोकांनी कौल दिला तर ते आपल्याला डिबेट करावंच लागेल आणि त्यात काही विश्लेषण असेल 4 जून नंतर आपल्याला आपण करायला मोकळे आहोत. ज्यावेळी आपण महाराष्ट्राचा विचार करतो, मला असं वैयक्तिक वाटते, फील्डवर मी तिकडे असल्यामुळे आम्ही 24 ते 30च्या घरात जाऊ असा एक आमचा आत्मविश्वास आहे आणि स्वतः शिवसेना म्हणून घेऊन 12 ते 14 पर्यंत आम्ही जाऊ असं आम्हाला वाटते.
पण शेवटी समजा जर तो कौल आला नाही तर आम्हालाही विश्लेषण करावं लागेल. आम्हालाही आमचे काही उणिवा असतील काय ते दूर करून घेऊन लोकांसमोर नवीन दिशेने नवीन विचाराने नवीन लोकांसमोर जावं लागेल. काय थांबून चालणार नाही. नाही, पण एक एनडीएनं गोष्ट वचनं लक्षात पूर्ती ठेवा, केली असं अतुलजी म्हणाले. कुठचंही चिन्ह नाही. एनडीएने वचनपूर्ती केली हे लोक कौल देतील ना 4 तारखेला. आणि मी म्हटल्याप्रमाणे की आम्ही त्यावेळी पण देखील त्यांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी पण मागे ठरणार नाही. जर त्यांनी काही लोकांनी जर कौल दिला तर हे मॅन्डेट लोकशाहीमध्ये आपल्याला मान्यच करावं लागेल. पण ते 4 जूनची वाट बघावी लागेल. आता जो ट्रेंड्स येत आहेत किंवा आता जो एक्झिट पोल येत आहेत, मी ज्यावेळी आपण एनडीएचं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, आम्ही एक वेगळ्या भूमिकेवरती आहोत. 295 जे इंडिया अलायन्सचे जे फील्डवरची जी लोक आहेत, जे लीडर्स ज्यांनी निवडणुका लढलेले आहेत, त्यांच्याकडनं हा सारांश आल्यामुळे आपण ती तफावत खूपच जास्त दिसते. त्यावेळी 4 जूनला आपल्याला माहीत पडेल. पण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आपण आलो त्यावेळी बाकीचे एक्झिट पोल्स तुम्ही बघा. सचिनजी, गेल्या निवडणुकीच्या वेळेला जे खुल्या दिलानं स्वागत करत होते ते स्वागत करत करत तिकडं कधी गेले ते कळलं नाही. तुमच्याबद्दल तसं होणार नाहीये ना? नाही, काही काळजी करू नका. मी आहे त्या मजबूतीने तिकडे आहे. तिकडे एक गोष्ट आहे की गेल्या वेळीचे पण विश्लेषण पण बदललेले तुम्हाला पाहायला मिळाले ना. AC निल्सनचं विश्लेषण काय होतं, सी वोटरचं विश्लेषण काय होतं, तेही डिबेट्स तुम्हाला आपल्याला सर्वांना माहीत आहे. तर हे ट्रेंड्स आहेत आणि म्हणून 4 जूनला मला वाटते ही वस्तुस्थिती आपल्यासमोर पाहायला मिळेल. सचिन अय्यर, मी आपल्याकडे येणार आहे, पण त्याच्या आधी मी रवी किरण आपल्याकडे येते. जर आपण बघितलं तर शिंदे गटानं आत्ता 15 जागा लढल्या होत्या आणि त्यातून 6 मिळणार असं एक्झिट पोल म्हणतोय. तर उबाठा 21 जागा लढल्या आणि 9 जिंकणार असं म्हणतोय. त्यामुळे एक जो महत्त्वाचा प्रश्न निकाली निघणार होता असं आपल्याला वाटत होतं की असली आणि नकली शिवसेना कुठली, तो प्रश्न निकालीच निघाला नाही असं वाटतंय का? हो, कारण कसं आहे की जनमत कुणाच्या पाठीशी आहे याच्यावरच लोकशाहीमध्ये त्या पक्षाची ताकद आणि स्वीकारार्हता ठरते. इथे जर शिंदेंना अपेक्षित यश मिळालं नाही याचा अर्थ असा की जनमानस त्यांच्या पाठीशी तेवढ्या प्रमाणात नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे उद्या असा दावा करतील की त्यांच्यापेक्षा मला जास्त जागा म्हणजे दुप्पट जागा मिळाल्या समजा, तर असं म्हणू शकतील की शिवसेना म्हणून आणि नेतृत्व म्हणून माझ्यावर विश्वास व्यक्त केला. पण असं उद्धव ठाकरेंच्याही बद्दल दिसत नाही. माझा प्रश्न हा आहे की दोघांनाही अशा जागा मिळत नाहीये की जेणेकरून असं म्हणता येईल की शिवसेनेचा जो काडर आहे, शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहे, त्यांचं पूर्ण समर्थन अमुक गटाला आहे असं दोघांच्याही जागांमधनं दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा असली शिवसेना आणि नकली शिवसेना हा वाद कायमच राहणार. हा वाद राष्ट्रवादीच्या बाबतीत दिसत नाहीये. जर 6 आणि 1 असं आलं तर निकाल लागतो. नाही, अगदी बरोबर आहे. मग त्याचं मग तसं जर बघायला गेलं तर तांत्रिकदृष्ट्या हा प्रश्न मग आता ते कोर्टात घेऊन गेले आहेत, सुप्रीम कोर्टामध्ये, की इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिला पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा, तो निर्णय भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या तरतुदीनुसार हा चुकीचा निर्णय असं म्हणून उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात गेले आहेत. मग सुप्रीम कोर्टाने आपला जर निर्णय दिला की पक्षफूट कशाला म्हणायची ना अधिकृत पक्ष कुणाला म्हणायचं, तर त्याच्यावर मग यांचं भवितव्य अवलंबून असेल. पण लोकप्रियतेची लढाई जेव्हा आपण म्हणतो तेव्हा शिंदेच्या पेक्षा जर उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळत असतील तर निश्चितच ते उद्या अशी भूमिका घेतील की लोकांनी आम्हाला मतं जास्त दिली आहेत, शिंदेंना त्यांनी स्वीकारलेलं नाही माझ्या तुलनेमध्ये, त्यांच्या म्हणून हा दावा त्यांचा. मला असं वाटतं की तुमचा प्रश्न योग्य आहे. जर शिंदेना 6 जागा मिळाल्या तर शिंदेचं नेतृत्व मान्य करावं. याचं कारण असं की एकीकडे ठाकरे ब्रँड एवढी मोठी सहानुभूती आणि उद्धव ठाकरेंच्या मागे जो सगळा झंझावात दिसत होता लोक, आणि पुन्हा नवीन आलेला जनाधार उद्धव ठाकरेंकडे. उद्धव ठाकरेंना जसं मगाशी अभयने पण सांगितलं, मला त्यात थोडीशी सुधारणा यासाठी करायची होती की काँग्रेसची मतं ट्रान्सफर झाली. काँग्रेसची मतं ट्रान्सफर होण्यापेक्षा उद्धव ठाकरेंकडे मुस्लिम मतं शिफ्ट झालेली आहेत. ती ट्रान्सफर नाही झाली, ती कायम राहणार आहेत पुढचा काही काळ तरी. पण जर या उपर जर शिंदेना 6 जागा मिळत असतील की ज्यांना मागे काहीच असं हे नाहीये ना, म्हणजे एकनाथ शिंदे कोण होते म्हणजे असे शिवसेनेला लीड करतील असं काही त्यांना यापूर्वी तर काही दिसलं नव्हतं. ते मुख्यमंत्री झाले, त्यांच्या हातामध्ये चिन्ह आणि नावासकट आली संघटना, पण त्याच्या उपर जाऊन 6 जागा हे काही कमी जागा नव्हेत. आणि जर त्या मिळाल्या तर
शिंदे हा एक म्हणजे मोठा फॅक्टर राहणार आणि उद्धव ठाकरेंना म्हणजे अजून विधानसभेला याच्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. म्हणजे त्यांच्या जागा जास्त असून सुद्धा बरोबर 6 जागा असल्यामुळे समर सर, अभय सर, हा खरं तर आता आलेले एक्झिट पोलचे अंदाज, मात्र तुमचे स्वतःचे काय अंदाज आहेत आतापर्यंतचा अनुभव पाहिल्यानंतर आणि आतापर्यंत निवडणुकांचे झालेले मुद्दे पाहिल्यानंतर आणि उमेदवार पाहिल्यानंतर? अभय सर. मला वाटतं की एक्झिट पोलच्या याच्यानुसार साधारणतः जी परिस्थिती अपेक्षित होती तितकीच दिसते. साधारणतः महायुती 28 ते 31 पर्यंत राहील असं आपण सातत्याने सांगत होतो. त्याच्यात जवळपास जाणारे हे अंधार आहेत, कारण बहुतेक ठिकाणी चुरशीच्या लढती आहेत आणि त्या फोटो फिनिशमध्ये मला वाटतं की या आकड्यांचा लोलक कुठल्या बाजूला जाणार हे स्पष्ट होणार आहे. समर सर. मला असं वाटतं की म्हणजे जो एबीपीचा हा जो एक्झिट पोल आहे तो एक दिशादर्शक आहे आणि जी अपेक्षा होती महायुतीची की 40 येतील वगैरे, तर तो ज्या दिशेने जाताना दिसतोय तर तो त्याच्या पुढे सरकू शकतो हे या एक्झिट पोलमधनं दिसतंय असं मला वाटतं. रवी किरण सर. आपल्या सर्वेनुसार जर जागांचं गणित तसंच राहिलं तर मग याचा अर्थ असा की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 4 पक्ष कायम राहतील आणि भाजपाला नवीन मित्र शिंदेंच्या रूपाने मिळेल. तो मित्र पुढं त्यांना कसा टिकवायचा हे एक मोठं आव्हान आहे एकंदरीत, आणि उद्धव ठाकरेंपुढचं विधानसभेचं आव्हान मोठं होईल असं एकंदरीत मला असं वाटतं. बरोबर. राजीव सर, मात्र येत्या 4 तारखेचे जे निकाल आपल्या सगळ्यांसमोर येतील त्यावेळेला कुणाचा जल्लोष पाहायला मिळेल आणि कुणाची हार त्या ठिकाणी असू शकते, कशा प्रकारचा अंदाज तुमचा सांग? नाही, मला असं वाटतं की जे अंदाज सर्वसाधारणपणानं सगळेजण म्हणजे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जणाचे साधारण जे अंदाज होते त्या प्रकारचंच या एक्झिट पोलमध्ये आपल्याला चित्र दिसतंय. महाराष्ट्रामध्ये टफ फाईट महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये होती, तशाच प्रकारचा हा पोल आहे. देशपातळीवर एक मोठं आव्हान मोदींच्या समोर उभं करण्यामध्ये तसं यश येताना दिसत नाही आहे असं वाटत होतं. त्याच प्रकारचे आकडे आहेत. आणि जे सुरुवातीला मी म्हटलं होतं की साधारण 30-32% एक BJPची म्हणून एक वोट बँक होती, ती या खेपेला वाढताना दिसते. त्याच्यामध्ये आणखीन मित्रपक्षांच्या मदतीनं जी मतांची बेरीज होती त्याच्या जोरावर भाजप साधारण गेल्या खेपेचे जे आकडे ज्या प्रकारच्या सीट्स होत्या त्यांच्याकडे त्या राखू शकतील असंच बोललं जात होतं. एक्झिट पोलमध्ये तशाच प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे. सचिन अहिर यांना मला प्रश्न करायचा आहे. महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, प्रत्येकानं आपापले अंदाज वर्तवलेले आहेत. अंदाज मात्र खरे ठरावे या दृष्टीनं आणि आत्मचिंतन करण्याची वेळ नेमकी कुणावर येणार? नक्कीच आहेत. हे सर्व राजकीय पक्षावरती येणार आहेत. शेवटी आकडे काय येतात त्याच्यावरती अवलंबून आहे. परंतु एक सरिता जी बोलत होते त्याप्रमाणे की आपण जर शिंदे गटाचं जर बघितलं असेल तर आज त्यांचे प्रत्येक उमेदवार हे मोदीजींचा फोटो घेऊन लोकांसमोर जात होते. ते कुठच्या व्यक्ती नेत्याचे किंवा घेऊन देत नाही. म्हणजे अनेक वेळा त्यांना स्वर्गीय बाळासाहेबांची आठवण आली नाही, पण मोदीजींची आठवण आली होती. आणि मग जो ट्रेंड जो देशभरात चाललेला आहे कदाचित त्याचा फायदा तो त्यांना तिकडे होण्याची शक्यता नकारता येत नाही, किंवा तुमच्या ट्रेंडप्रमाणे जर आपण मुद्द्यापुरता जर विचार केला तर. पण मला असं कॉन्फिडन्स आहे की आम्ही 30चा आकडा आम्ही निश्चितपणे गाठू. बरोबर आहे. सरिताजी, मी आपल्याकडे येतो. एकंदरीतच इतक्या तासाभरांपासून आपण खरं तर चर्चा करतोय. दुपारी 4 वाजल्यापासून सगळे अंदाजही आपण पोहोचवतो आहोत. मात्र येत्या 4 तारखेला निकाल येतील. तेही निकाल सगळ्यात आधी एबीपी माझाची टीम सगळ्यांपर्यंत पोहोचवेल. मात्र एकंदरीत या चर्चेनंतर आपल्याला काय वाटतंय, राजकीय चित्र कसं असेल महाराष्ट्राचं आणि देशाचं? देशामध्ये मला एक वाटतं ते हे की मोदी मॅजिक ही परत चालल्यानंतर जो भाजपचा कोर वोटर होता, जो कुठंतरी डिस्टर्ब्ड होता महाराष्ट्राच्या समीकरणांनी, तो त्याच्यामध्ये परत एकदा कुठंतरी विश्वास येईल, आत्मविश्वास येईल आणि भाजपाला विधानसभेच्या कामाला लागताना नक्कीच देशाच्या निकालाचा फायदा होईल. महाराष्ट्राचा निकालांचा झाला नाही तरी. एक महत्त्वाची गोष्ट, परत येणाऱ्या विधानसभेकडे जर बघितलं तर परत हा निकाल लावावाच लागणार आहे आणि त्यामुळे दोन्ही शिवसेनांमध्ये आपल्याला ती चुरस दिसणारच आहे. कारण अजूनही एकालाही या आकड्यांप्रमाणे शिवसेना आमची किंवा माझी असं क्लेम करता आलेलं नाही आहे. राष्ट्रवादीमध्ये मात्र तो निकाल लागलेला आहे, पण अजितदादा फारसे त्यानं डिस्टर्ब होतील असं वाटत नाही. कारण एकच खासदार घेऊन ते आले होते आणि एकच खासदार जरी त्यांचा आला तरी जैसे थे ते होते, त्यामुळे त्यांच्यासाठी फारसा फटका आहे असं नाहीये. उरली काँग्रेसचा आत्मविश्वास मात्र प्रचंड वाढलेला आपल्याला येणाऱ्या काळात दिसेल. कुठं 1 आणि कुठं 8. आणि त्यामुळे काँग्रेस आणि भाजप अशी ही जी एक पारंपरिक
आपल्याला जे दिसत आलेली आहे लढत ती येणाऱ्या 4 महिन्यात आपल्याला परत एकदा पाहायला दिसेल. बरोबर आहे. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. आपण या चर्चासत्रामध्ये सामील झालात आणि जे एक्झिट पोलचे अंदाज आहे ते सरळ साध्या सोप्या शब्दात आपण आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर एकंदरीतच आजचा एक्झिट पोल आणि त्यानंतर येत्या 4 तारखेला सगळ्यात आधी निकाल एबीपी माझा आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. या चर्चासत्रात वेळ झालेली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.